जी.आर. कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करताना तुम्हाला अनेक प्रॉब्लेम येत आहेत, अनेक समस्या येत आहेत. यामध्ये जे काही स्क्रीनवर प्रॉब्लेम दिसत आहेत, अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत. यासाठी काय करावे लागणार आहे व ई-के.वाय.सी कशा प्रकारे तुम्ही पूर्ण करू शकता, याची महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात. लाडकी बहीण योजनेमधील ई-के.वाय.सी करताना तुम्हाला जे काही अनेक प्रॉब्लेम येत असतील, त्यामधील काही महत्त्वाचे प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे व के.वाय.सी कधी करायची हे पाहूया. तर तुम्ही इथे स्क्रीनवर पाहत असाल, एरर वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर. तर हा जो काही प्रॉब्लेम आहे, वी आर एक्सपिरियन्स हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर, हा जो काही प्रॉब्लेम आहे, तर हा प्रॉब्लेम ज्यावेळेस तुम्ही के.वाय.सी करता आणि के.वाय.सी करत असताना तुमच्यासारखे असे अनेक युजर एकाच वेळेस ई-के.वाय.सी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मग ते दिवसा असेल किंवा रात्रीच्या वेळेस असेल. तर अशा वेळेस तुम्ही ज्यावेळेस के.वाय.सी करता आणि तुम्ही सेंड ओ-टी-पी ऑप्शनवर क्लिक करता आणि या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप उशिरानंतर अशा प्रकारे पॉपअप येत असेल. तर अशा प्रकारे पॉपअप आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तुम्हाला थोड्या उशिरामध्ये पुन्हा ट्राय करायचे. पुन्हा ट्राय केल्यानंतर अशाच प्रकारे प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला रात्रीच्या 11 वाजेनंतर, रात्री 11 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत तुम्ही हा पुन्हा प्रयत्न करू शकता. त्यामध्ये तुमची जी काही के.वाय.सी आहे ती के.वाय.सी पूर्ण होईल. म्हणजे ज्यावेळेस जे काही युजर असतील ते युजर त्यावर जे काही लोड देत असतात, तर ते लोड नसल्यामुळे जे काही रात्रीच्या 11 वाजेपासून तर सकाळचे 6 वाजेपर्यंत तुमची जी काही के.वाय.सी ती के.वाय.सी यशस्वीरित्या पूर्ण होईल. परंतु हा जो काही खालचा प्रॉब्लेम आहे, एरर प्लीज एंटर व्हॅलिड कॅप्चा, तर अशा प्रकारे तुम्हाला एरर येत असेल तर तुम्ही तुमचा जो काही कॅप्चा आहे तो तुम्ही कॅप्चा योग्य प्रमाणे भरला असेल आणि अशा प्रकारे जर पॉपअप येत असेल तर अशा प्रकारे पॉपअप आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तो कॅप्चा तुम्ही जो टाकलेला असेल तर त्याच्यानंतर जो पॉपअप येऊन राहिलेला असेल तर ते पॉपअप तुम्हाला कॅन्सल करायचे आणि जो कॅप्चा पुन्हा आलेला असेल त्याला तो रिफ्रेश बटनवर क्लिक करायचे आणि रिफ्रेश बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सेंड ओ-टी-पी या बटनावर क्लिक करायचे. तर सेंड ओ-टी-पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही कॅप्चा आहे फिल होईल आणि कॅप्चा फिल झाल्यानंतर सेंड ओ-टी-पी तो तुमच्या मोबाईल नंबरवर, म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल क्रमांक लिंक असेल या नंबरवर, जो काही लिंक नंबर आहे त्या नंबरवर तुमचा जो काही ओ-टी-पी तो ओ-टी-पी सेंड केला जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी काही के.वाय.सी आहे व काही जे प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. जर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण संदर्भात जे काही प्रॉब्लेम्स येतात तो ते प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा याचं महत्त्वपूर्ण माहिती व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिलं असेल. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये.